Hello students, once again I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of Dr. Bapuji Sawanke Institute of Engineering and Technology. So up to last lecture we covered maximum points of unit number 1, that is engine combustion. So in today's lecture we'll see the last point of unit number 1, that is the SI engine and CI engine comparison on the basis of thermodynamics and operating variables, also performance characteristics. So let's start. So let's see the comparison of SI and CI engine on the basis of thermodynamic and operating variables. So first see what basis we have to do the comparison. तर पहिले जे कंपॅरिझन आपल्याला बघायचं थर्मोडायनामिक अँड ऑपरेटिंग व्हेरिएबल्स वर, पण त्यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत तर थर्मोडायनामिक सायकल आहे, कंबशन फेनॉमेनन आहे, कॉम्प्रेशन रेशो आहे, ऑपरेटिंग प्रेशर आहे, ऑपरेटिंग स्पीड आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्युएल बिटवीन द सिलेंडर्स, सुपरचार्जिंग, एक्झॉस्ट गॅस, टेम्परेचर, स्टार्टिंग, हे टोटल असे 9 पॉइंट्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. अंडर पॉइंट कुठला पॉइंट थर्मोडायनामिक अँड ऑपरेटिंग व्हेरिएबल्स, यामध्ये आपल्याला हे पॉइंट्स बघायचे आहेत. हे ऍक्च्युअली तुम्ही बेसिक इंजिन जेव्हा शिकला तेव्हा तुम्ही हे पॉइंट्स बघितलेले आहेत, फक्त आपल्याला पर्टिक्युलर कुठल्या पॉइंटच्या अंडर हे बघायचे ते आपल्याला आता आपण बघतोय. तर पहिला आहे थर्मोडायनामिक सायकल. द आयडल सायकल फॉर द एसआय इंजिन इज ऑटो सायकल, हे तुम्हाला माहितीच आहे बघितलं इंजिन मध्ये. वेअर ॲज फॉर द सीआय इंजिन द इट इज द डिझेल ऑर ड्युएल सायकल. म्हणजे एसआय इंजिन जे कुठल्या सायकलवर वर्क होतंय ऑटो सायकलवर बेसिक इंजिन मध्ये शिकलाय, आणि सीआय इंजिन हे कशावर वर्क होतंय डिझेल किंवा ड्युएल सायकल त्याला म्हणली जाते. दुसरा आहे, हे झालं पहिलं झालं थर्मोडायनामिक सायकल. नेक्स्ट आहे कंबशन फेनॉमिना. म्हणजे कंबशन कुठं होतंय कसं होतंय, म्हणजे फॉर एक्झाम्पल एसआय इंजिन मध्ये काय होतंय एअर आणि फ्युएल मिक्स होऊनच आतमध्ये येते, बरोबर आहे. एअर अँड फ्युएल मिक्स होऊनच आतमध्ये येते आणि स्पार्क पडतोय. पण सीआय इंजिन मध्ये काय होतंय एअर पहिल्यांदा येते, ते कॉम्प्रेस होतंय, नंतर फ्युएल इंजेक्ट केलं जातं. हा झाला कंबशन फेनॉमिना. इन एसआय इंजिन अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ फ्युएल वेपर अँड एअर इज प्रिपेअर्ड बाय कार्बोरेटर, म्हणजे बाहेर प्रिपेअर केलं जातं, अँड एंटर द इंजिन सिलेंडर थ्रू द इनटेक मॅनिफोल्ड. जे एअर अँड फ्युएलचं मिक्सचर जे आहे ते बाहेर मिक्स केलं जातं, नंतर ते मॅनिफोल्ड मधनं आतमध्ये घेतलं जातं, अँड द इग्नाइटेड बाय द स्पार्क प्लग. स्पार्क प्लग न ते इग्नाइट केलं जातं. त्याचबरोबर सीआय द एसआय इंजिन युटिलाइज क्वांटिटी गव्हर्निंग, जे गव्हर्निंग प्रोसेस जी आहे ती क्वांटिटी गव्हर्निंग, आणि पुढे आपण कळेल. इन द सीआय इंजिन ओनली द एअर इज इंड्युस्ड और इंडक्टेड ड्युरिंग द सक्शन स्ट्रोक. जसं मग मागास सांगितलं की तुम्हाला माहिती आहे की सीआय इंजिन मध्ये फक्त इनटेक वॉल मधनं एअर आतमध्ये येते, एअर कॉम्प्रेस केली जाते, अँड फ्युएल इज इंजेक्टेड ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक फॉर्मिंग अ हेट्रोजिनियस मिक्सचर. म्हणजे काय तर एसआय इंजिन मध्ये सांगितलं की एअर अँड फ्युएल मिक्सचर होऊन आतमध्ये येते, तर सीआय इंजिन मध्ये फक्त एअर आतमध्ये घेतली जाते, त्यानंतर एअर कॉम्प्रेस केली जाते, आणि ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक फ्युएल आतमध्ये स्प्रे होते. द इग्निशन टेक्स प्लेस ड्यू टू हाय टेम्परेचर ऑब्टेन बाय हाय कॉम्प्रेशन. द सीआय इंजिन युटिलाइजेस क्वालिटी गव्हर्निंग. यामध्ये जी गव्हर्निंग प्रोसेस एसआय मध्ये ती क्वांटिटी गव्हर्निंग आणि यामध्ये क्वालिटी गव्हर्निंग आहे. तर बेसिक डिफरन्स काय आला, एसआय इंजिन मध्ये एअर अँड फ्युएल मिक्स होऊन आतमध्ये येते, सीआय इंजिन मध्ये फक्त एअर आतमध्ये येते, नंतर फ्युएल स्प्रे केलं जातं. या दोन्ही मधला मेन डिफरन्स आहे. त्यानंतर पुढचा आहे कॉम्प्रेशन रेशो. माहितीच आहे सगळ्यांना, तर सीआय इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो हा जास्त आहे ऍज कम्पेअर टू द एसआय इंजिन. द कॉम्प्रेशन रेशो ऑफ एसआय इंजिन इज इन द रेंज ऑफ 7 to 11. द सीआर म्हणजे कॉम्प्रेशन रेशो डिपेंड्स ऑन द अँटीनॉक क्वालिटी ऑफ द फ्युएल अँड इट इज लिमिटेड बाय द फेनॉमिना ऑफ डिटोनेशन. म्हणजे अँटीनॉक क्वालिटी जेवढं कॉम्प्रेशन रेशो जास्त आहे एसआय इंजिन मध्ये तेवढं डिटोनेशन जास्त होणार, त्यामुळेच ते कमीत कमी आहे. द कॉम्प्रेशन रेशो ऑफ सीआय इंजिन इज इन द रेंज ऑफ 16 to 22. सीआय इंजिन मध्ये 16 ते 22 मध्ये हे कॉम्प्रेशन रेशो तुमचा आहे. कॉम्प्रेशन रेशो म्हणजे काय तर तुम्ही इंजिन मध्ये शिकलेला आहात. नंतर आहे ऑपरेटिंग प्रेशर. द ऑपरेटिंग प्रेशर इन द सीआय इंजिन इज मच हायर दॅन इन द एसआय इंजिन. म्हणजे काय तर सीआय इंजिन मधलं कॉम्प्रेशन रेशो जे आहे
किंवा प्रेशर जे आहे का एसआय इंजिन पेक्षा जास्त काय ड्यू टू द हायर कॉम्प्रेशन रेशो. तर सीआय इंजिनचा बेसिक पॉईंट लक्षात ठेवायचा, सीआय इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो हा हायर आहे. त्यामुळं सीआय इंजिन मध्ये जो प्रेशर डेव्हलप होणार आहे ऑपरेटिंग प्रेशर ते एसआय इंजिन पेक्षा जास्त असणार. बेसिक रिझन काय तर कॉम्प्रेशन रेशो जास्त असल्यामुळे ऑपरेटिंग प्रेशर सुद्धा जास्त आहे. इन प्रॅक्टिस द सीआय इंजिन कॉम्प्रेशन प्रेशर आर इन द रेंज ऑफ 30 to 500 बार. 30 ते 50 बार हा आहे कॉम्प्रेशन रेशो आणि कम्पेअर टू द 7 to 15 बार इन एसआय इंजिन. म्हणजे फक्त विचार करा एसआय इंजिन मध्ये फक्त 7 ते 15 बार आहे आणि सीआय इंजिन मध्ये 30 ते 50 बार एवढा तुमचा कॉम्प्रेशन रेशो ऑपरेटिंग प्रेशर आहे. तर ऑपरेटिंग प्रेशर सीआय इंजिनचं जास्त आहे का तर त्याचा कॉम्प्रेशन रेशो जास्त आहे. त्यानंतर आहे ऑपरेटिंग स्पीड. एसआय इंजिन स्पीड आर हायर दॅन दोज ऑफ कंपेरेबल सीआय इंजिन. ऑपरेटिंग स्पीड बेसिक स्पीड जे आहे तर एसआय इंजिनचं जास्त आहे ऍज कम्पेअर टू द सीआय इंजिन. फॉर एक्झाम्पल ऑटोमोटिव्ह एसआय इंजिन हॅव मॅक्सिमम आउटपुट ॲट द 5000 rpm compared to the value of about 3000 rpm for CI इंजिन. जो आउटपुट आहे बेसिक दोन्ही इंजिनचं सेम जर असेल इंजिन तर एसआय इंजिनचं आउटपुट आहे ते 5000 rpm असणार आहे. त्याच्या पण सीआय इंजिनचं जे आरपीएम आउटपुट आहे ते 3000 एवढा असणार आहे फॉर द सीआय इंजिन. द एसआय इंजिन इज ऑलवेज ॲट द हायर स्पीड इंजिन वेअर एज सीआय इंजिन आर स्लो अँड मीडियम स्पीड इंजिन. तर काय ऑपरेटिंग स्पीड जे आहे ते एसआय इंजिनचं जास्त आहे आणि सीआय इंजिनचं ऑपरेटिंग स्पीड कमी आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्युएल बिटवीन द सिलेंडर्स. तर फ्युएलचं डिस्ट्रीब्युशन कसं होतंय तर इन मल्टी सिलेंडर एसआय इंजिन द मिक्सचर इज डिस्ट्रीब्युटेड टू द सिलेंडर्स बाय अ इनलेट मॅनिफोल्ड. म्हणजे मल्टी सिलेंडर एसआय इंजिन मध्ये कुठे कसं होतंय तर इनलेट मॅनिफोल्ड असतो. त्या मॅनिफोल्ड थ्रू प्रत्येक सिलेंडरला जे फ्युएल सप्लाय केला जातोय. द युनिफॉर्मली और युनिफॉर्मिटी ऑफ मिक्सचर स्ट्रेंथ इज डिफरंट इन इच सिलेंडर. प्रत्येक सिलेंडरला डिफरंट आहे. हे ऍक्च्युली हे जर आता एमपीएफआय जर विचार केला तर एमपीएफआय मध्ये आता ही जी डिसएडव्हान्टेज होतं ते इम्प्रूव्ह केलेलं आहे आपण, पण हे सुरुवातीच्या स्टेजचं. इनफॅक्ट in CI engine the fuel is distributed to the cylinders by a fuel injector. म्हणजे प्रत्येक सिलेंडरला हा वेगळा इंजेक्टर बसवलेला असतोय त्या थ्रू फ्युएल सप्लाय होते. त्यामुळे फ्युएलची जी क्वांटिटी आहे गव्हर्निंग आपण जे म्हणतोय ते प्रत्येक ह्याला प्रॉपर होतंय. तर इंजेक्शन सिस्टीम ऑफ सीआय इंजिन प्रोव्हाइड एक्सलंट डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्युएल टू ऑल सिलेंडर्स. हे प्रत्येक सिलेंडर आहे जेवढं पाहिजे तेवढं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन होतंय. पण जर मॅनिफोल्डचा नुसतं जर विचार केला तर डिस्ट्रीब्युशन थोडं अनइवन असतं प्रत्येक सिलेंडरला. तर सीआय इंजिन मध्ये प्रॉपर डिस्ट्रीब्युशन होणार आहे आणि एसआय इंजिन मध्ये अनइवन डिस्ट्रीब्युशन होण्याची शक्यता आहे किंवा चान्सेस आहेत. सुपरचार्जिंग इज यूज टू इन्क्रीज द पॉवर आउटपुट ऑफ द इंजिन. द सीआय इंजिन इज बेसिकली मोर सुटेबल फॉर द सुपरचार्जिंग दॅन द एसआय इंजिन. सुपरचार्जिंग मध्ये एक्झॉस्ट गॅसेस वगैरे जे परत रिसर्क्युलेट केले जातात. इन सीआय इंजिन इन एसआय इंजिन द अमाउंट ऑफ सुपरचार्जिंग इज लिमिटेड बाय द फेनॉमिनन ऑफ डिटोनेशन. तर एसआय इंजिन मध्ये जास्त का वापरलं जात नाही सुपरचार्जिंग तर डिटोनेशनचे चान्सेस असल्यामुळे ते वापरलं जात नाहीत. इन एसआय इंजिन सुपरचार्जिंग इज अप्लाइड टू एअरक्राफ्ट इंजिन. एअरक्राफ्टच्या इंजिनसाठी फक्त सुपरचार्जिंग हे युटिलाइज किंवा इम्प्लिमेंट केलं जातं. वेअर ॲज इन सीआय इंजिन इट इज एक्स्ट्रीमली अप्लाइड टू स्टेशनरी जनरेटिंग प्लांट्स, कमर्शियल अँड आर्मी व्हेकल्स अँड मरीन इंजिन. तर सीआय इंजिन मध्ये जे प्लांटसाठी वापरणारे स्टेशनरी इंजिन्स असतील किंवा कमर्शियल किंवा आर्मीचे व्हेकल्स असतील मोठे वगैरे किंवा मरीन इंजिन ह्याच्यासाठी सुपरचार्जिंग वापरलं जातं. सुपरचार्जिंगमुळे काय होतंय तर एक्स्ट्रा पॉवर डेव्हलप होते. सुपरचार्जिंगमुळे एक्स्ट्रा पॉवर डेव्हलप होते. तर एसआय इंजिन इज नॉट सुटेबल, सीआय इंजिन इज मोर सुटेबल फॉर सुपरचार्जिंग. तर आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर. The exhaust gas temperature of CI engine is less than that of the SI engine. तर CI engine चं टेम्परेचर जे आहे ते कमी आहे SI engine पेक्षा. The CI engine uses the higher compression ratio which increases the thermal efficiency, also the losses to exhaust. The excess air in the CI engine further reduces the exhaust temperature. जे excess air जे असतं CI engine मध्ये त्यामुळे एक्झॉस्ट गॅसचं टेम्परेचर तुमचं कमी होतं. आणि स्टार्टिंग पॉईंट जर शेवटचा पॉईंट बघितला तर तुम्हाला माहिती आहे एसआय इंजिन इज इझी टू स्टार्ट कम्पेअर टू द सीआय इंजिन.
तर एसआय इंजिन जे व्हेकल आहेत किंवा पेट्रोल चालणारे इंजिन्स आहेत तेच डिझेल इंजिनपेक्षा इझिली स्टार्टिंगसाठी ॲप्लिकेबल किंवा तुम्ही ॲप्लिकेशन तुम्ही बघताय की एसआय इंजिन हे इझी टू स्टार्ट सर. द सीआय इंजिन रिक्वायर्स ग्रेटर क्रँकिंग एफर्ट. का तर मोठे इंजिन आहे, कॉम्प्रेशन रेशो जास्त आहे, त्यामुळे क्रँकिंग एफर्ट जो आहे तो तुम्हाला जास्त लागणार टू ओव्हरकम द हायर कॉम्प्रेशन प्रेशर. In cold weather, the starting becomes very difficult as initial temperature of the air is low. तर हे झाले 9 पॉइंट ऑन द कंपॅरिझन ऑफ एसआय अँड सीआय इंजिन ऑन द बेसिस ऑफ थर्मोडायनेमिक अँड ऑपरेटिंग व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल आपण वन बाय वन बघू. तर थर्मोडायनेमिक सायकल, एसआय इंजिन वर्क्स ऑन द ऑटो सायकल, सीआय इंजिन वर्क्स ऑन अ डिझेल सायकल. कंबस्टेबल फेनॉमेना, एसआय इंजिन मध्ये काय होतंय, एअर आणि फ्युएल मिक्सचर बाहेरून मिक्स होऊन येते, कार्बोरेटर मध्ये मिक्स होऊन येते आणि इनलेट वॉल्व मध्ये डिस्ट्रीब्यूट होतंय. तर सीआय इंजिन मध्ये फक्त एअर आतमध्ये घेतली जाते आणि नंतर इंजेक्टर थ्रू फ्युएल स्प्रे होते. एसआय इंजिन मध्ये स्पार्क प्लग थ्रू कंबशन केलं जातं. तर सीआय इंजिन मध्ये स्पार्क प्लग येत असतोय. कॉम्प्रेशन रेशो एसआय इंजिनचा कमी आहे, सीआय इंजिनचा जास्त आहे. ऑपरेटिंग प्रेशर, ॲज द कॉम्प्रेशन रेशो ऑफ सीआय इंजिन इज मोर, ऑपरेटिंग प्रेशर इज ऑल्सो मोर. आणि एसआय इंजिनचं ऑपरेटिंग प्रेशर कमी आहे, किती 7 ते 15 आणि सीआय इंजिनचं 30 ते 50 एवढा फरक आहे. ऑपरेटिंग स्पीड, एसआय इंजिनचं ऑपरेटिंग स्पीड जास्त आहे. सेम इंजिन असेल तर 5000 आरपीएम असणार आहे आणि सीआय इंजिनचं असणार आहे ते कमी ते 3000 आरपीएम पर्यंत असणार आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्युएल बिटवीन द सिलेंडर्स, एसआय इंजिन मध्ये मॅनिफोल्ड थ्रू मध्ये येत आहे आणि मॅनिफोल्ड मधनं अनइव्हन डिस्ट्रीब्युशन होत आहे. आणि सीआय इंजिन मध्ये काय होतंय, ते प्रत्येक सिलेंडरला वेगळा इंजिन असल्यामुळे डिस्ट्रीब्युशन जे आहे ते प्रॉपर होत आहे. त्यानंतर सुपर चार्जिंग जर विचार केला तर सुपर चार्जिंग इज सुटेबल फॉर सीआय इंजिन. हेवी इंजिन्स किंवा मरीन इंजिन ऍप्लिकेशनसाठी वापरलं जातं. पेट्रोल इंजिन फक्त एअरक्राफ्टसाठी सुपर चार्जिंग हे यूज केलं जातं. एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर जे आहे ते एसआय इंजिनचं जास्त आहे, सीआय इंजिनचं कमी आहे. कारण का तर एक्सेस एअर आहे, त्यामध्ये एक्सेस एअर मुळे तुमचं टेम्परेचर कमी होत आहे. आणि स्टार्टिंग ऑब्विसली एसआय इंजिनचं स्टार्टिंग सिम्पल आहे ॲज कम्पेअर टू द सीआय इंजिन. आता नेक्स्ट पॉइंट आहे कंपॅरिझन ऑफ सीआय अँड एसआय इंजिन ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स. परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स वर कुठले कुठले पॉइंट्स आहेत ते आपण बघूया आपण. तर पॉवर आउटपुट पर युनिट वेट, द सीआय इंजिन युटिलाइज अ हायर कॉम्प्रेशन रेशो अँड हायर ऑपरेटिंग प्रेशर. हे आता आपण बघितलंय. ड्यू टू धिस सीआय इंजिन रिक्वायर स्ट्रॉंगर इंजिन पार्ट अँड हेवी विच आर हेवी. म्हणजे पॉवर आउटपुट पर युनिट वेट म्हणजे जर सेम इंजिन सेम वेटचं इंजिन जर घेतलं किंवा सेम पॉवरचं इंजिन सेम सीसीचं इंजिन घेतलं किंवा सेम वेटचं जर इंजिन घेतलं तर पॉवर आउटपुट वेगवेगळे असणार आहे. पॉवर आउटपुट जी असणार आहे ती वेगवेगळी असणार. द सीआय इंजिन मे बी 2 to 3 times हेवियर दॅन द एसआय इंजिन. आता समजा दोन्ही 1000 सीसीचे इंजिन आहेत. पेट्रोलचं इंजिन 1000 सीसी आणि डिझेल इंजिन 1000 सीसी आहे. पण कॉम्प्रेशन रेशो कशात जास्त आहे तर सीआय इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो जास्त आहे. त्यामुळं जे पार्ट्स असणार आहेत ते पार्ट्स हेवी असणार आहेत. इंजिनचे साईज हेवी असणार आहे, मोठी असणार आहे. त्यामुळं पॉवर आउटपुट पर युनिट वेट जर पॉइंट बघितला तर सीआय इंजिन इज हेवियर दॅन द एसआय इंजिन. सीआय फॉर द सेम पॉवर आउटपुट सीआय इंजिनचे जे पार्ट आहेत किंवा सीआय इंजिन आहे ते साईजनं मोठे आणि हेवियर आहे. द सीआय इंजिन मे बी वेईंग about 6.5 kg per kilowatt आणि एसआय इंजिन इज वेईंग about 2.7 kg per kilowatt. जवळपास तिप्पट वेट आहे, जवळपास 3 पट वेट आहे एसआय इंजिन पेक्षा सीआय इंजिनचा फॉर द सेम पॉवर आउटपुट. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे तो पॉवर आउटपुट पर युनिट डिस्प्लेसमेंट. फॉर हाय स्पीड सीआय इंजिन delivers 15 kilowatt power per liter of piston displacement compared to 30 kilowatt power for SI engine. म्हणजे पॉवर आउटपुट पर डिस्प्लेसमेंट जर विचार केला तर एसआय इंजिन सीआय इंजिनचं आहे ते कमी आहे आणि एसआय इंजिनचं जास्त आहे. बिकॉज ऑफ द इनकम्प्लीट युटिलायझेशन ऑफ द एअर द पॉवर आउटपुट ऑफ डिझेल इंजिन इज पर लिटर ऑफ स्वेप्ट व्हॉल्यूम इज लेस दॅन दॅट ऑफ द पेट्रोल इंजिन. तर पॉवर आउटपुट पर युनिट डिस्प्लेसमेंट जे आहे ते सीआय इंजिनचं कमी आहे, एसआय इंजिनचं जास्त आहे. फॉर एक्झाम्पल, फॉर द सेम पॉवर आउटपुट ऑफ द एसआय इंजिन रिक्वायर्स लेस स्पेस अँड द डिझेल इंजिन रिक्वायर्स लार्जर स्पेस. सो डिझेल इंजिन आर लार्जर इन साइज. एक्सेलरेशन जर विचार केला द सीआय इंजिन प्रोड्युसेस द बेस्ट एक्सेलरेशन as there is a direct control on the quantity of the fuel injection and there is a rapid and positive mean of charging the
क्वांटिटी ऑफ द फ्युअल. म्हणजे सडन ऍक्सेलरेशन जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही सेम पॉवरची डिझेल आणि पेट्रोल इंजिन वापरत असाल तर सडन ऍक्सेलरेशन तुम्हाला पिकअप जो आहे किंवा सडन ऍक्सेलरेशन म्हणतो आपण तो तुम्हाला डिझेल इंजिन मध्ये जास्त मिळणार आहे. का तर डायरेक्टली फ्युअलच्या क्वांटिटीवर कंट्रोल असणार आहे. प्रत्येकाला इंजेक्टर वेगळा आहे त्यामुळे फ्युअलची क्वांटिटी प्रॉपर, त्यामुळे तुम्हाला ऍक्सेलरेशन जे आहे तेच चांगलं मिळतं. इन SI इंजिन द कंट्रोल ऑफ एअर फ्युअल मिक्सचर इज रिलेटिव्हली इनडायरेक्ट विच डिपेंड्स अपॉन द थ्रोटल ओपनिंग. थ्रोटल कसा ओपन होणार आहे, किती ओपन होणार आहे, काही वेळा स्प्रिंग खराब झाली थ्रोटल कमी ओपन होणार आहे, त्यामुळे ह्या थ्रोटल ओपनिंगवर तुमचा डिपेंड असणार आहे. त्यामुळं ॲज कम्पेअर टू SI इंजिन ऍक्सेलरेशन जे आहे ते CI इंजिनचं जास्त आहे. नेक्स्ट पॉईंट आहे रिलायबिलिटी. द CI इंजिन आर मोर स्टर्डी अँड कॅन विथस्टँड रफ ऑपरेशन. तुम्ही बघताय की रफ ऑपरेशन किंवा ऑफरोड व्हेकल वगैरे जे असतील ते CI इंजिन असतात. का तर स्टर्डी आहेत किंवा रफ ऑपरेशनसाठी यूज केले जातात. SI इंजिन आर ऑल्सो इक्वली रिलायबल. SI इंजिन सुद्धा आता नवीन जे येत आहेत ते त्याच कम्पेअर मध्ये रिलायबिलिटी त्याची सेम आहे. द CI इंजिन आर अंडररेटेड विच गिव्स द एक्स्ट्रा स्ट्रेंथ. CI इंजिनला स्ट्रेंथ जी आहे ती जास्त मिळते. आणि फ्युअल इकॉनॉमी जर विचार केला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे CI इंजिन हॅज अ बेटर फ्युअल इकॉनॉमी दॅन द SI इंजिन. CI इंजिन किंवा डिझेल इंजिन जे आहे त्याचा फ्युअल इकॉनॉमी किंवा ॲव्हरेज जो आहे फ्युअल पर लिटर ते जास्त आहे. बिकॉज ऑफ द हायर कॉम्प्रेशन रेशियो युटिलाइज द थर्मल इफिशियन्सी ऑफ द CI इंजिन इज हायर विच रिझल्ट्स इन लोअर स्पेसिफिक फ्युअल कन्झम्पशन. त्यामुळे तुम्हाला फ्युअल इकॉनॉमी जी आहे ते जास्त मिळणार आहे. का तर तुमचं कॉम्प्रेशन रेशो जास्त आहे. कॉम्प्रेशन रेशो जास्त त्यामुळे थर्मल इफिशियन्सी तुम्हाला चांगली मिळते आणि त्यामुळे तुम्हाला लोअर स्पेसिफिक फ्युअल कन्झम्पशन जे आहे ते कमीत कमी होत आहे. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी फ्युअल मध्ये जास्तीत जास्त किलोमीटर म्हणजे फ्युअल इकॉनॉमी तुम्हाला चांगली मिळते. ऑल्सो द CI इंजिन फ्युअल कंटेन्स मोर कॅलरीज पर लिटर दॅन द SI फ्युअल. त्यानंतर फ्युअल सेफ्टी जर विचार केला CI इंजिन फ्युअल आर मोर सेफ रिझल्टिंग इन रिड्यूस्ड फायर हॅझार्ड. SI इंजिन हे फ्लेमेबल आहे. म्हणजे जर आगीच्या कॉन्टॅक्ट किंवा फ्लेमच्या कॉन्टॅक्ट लगेच ते पेट घेणार ॲज कम्पेअर टू द CI इंजिन. दोन्ही आहेत फ्लेमेबल पण SI इंजिन इज मोर फ्लेमेबल. त्यामुळं जर विचार केला तर CI इंजिनचं जे फ्युअल किंवा डिझेल फ्युअल जे आहे ते सेफ आहे ॲज कम्पेअर टू द SI इंजिन. द SI इंजिन फ्युअल आर relatively more volatile and can be dangerous if not handled carefully. जर प्रॉपर वापरलं नाही तर ते डेंजर आहे. The CI engine fuels are less volatile and are less likely to form an explosive mixture when supplied. तर CI इंजिन हे लेस व्होलेटाईल असल्यामुळं सेफ्टीच्या दृष्टीनं CI इंजिन किंवा डिझेल हे चांगलं आहे ॲज कम्पेअर टू द पेट्रोल इंजिन. तर हे झाले 6 पॉईंट परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्सवर. कुठले वेळेला पहिला आहे पॉवर आउटपुट पर युनिट वेट. तर सेम पॉवर आउटपुट साठी CI इंजिनचं वेट हे 3 टाइम जास्त आहे. पॉवर आउटपुट पर युनिट डिस्प्लेसमेंट जर विचार केला तर SI इंजिनला साईज जे लागणार आहे इंजिनची ती छोटी आहे, CI इंजिनची जास्त आहे. ऍक्सेलरेशन जर विचार केला तर CI इंजिन वर डायरेक्ट कंट्रोल आहे प्रत्येक फ्युअलच्या क्वांटिटीवर CI इंजिन मध्ये, त्यामुळे ऍक्सेलरेशन CI इंजिनचं चांगलं आहे. रिलायबिलिटी बोथ द इंजिन्स आर रिलायबल, तसं काय जास्त कंपॅरिझन होत नाही. फ्युअल इकॉनॉमीचा जर विचार केला तर डिझेल इंजिन्स आर मोर इकॉनॉमिकल दॅन SI इंजिन, त्याने ॲव्हरेज जास्त आहे. आणि फ्युअल सेफ्टी जर विचार केला तर CI इंजिन इज सेफर दॅन द SI इंजिन. सो विथ धिस वी कम्प्लिटेड द युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 मधले जेवढे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. पहिलं युनिट जे आहे ते टोटल 12 मार्काचं आहे, 12 मार्कासाठी आहे. तर आपण जे पहिलं युनिट आहे ते आता इथं संपवलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण युनिट नंबर 2 चालू करू, कम्प्युटर कंट्रोल पेट्रोल इंजिन. सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.